रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शिवसेना उभाटाने लढवली तर नेते एकनाथराव पवार यांचाही या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहे. तेव्हा हे खाली आल्याच्या नंतर एक मिनिट महत्वाचे पक्ष प्रवेश आहे. त्यामुळे आपण खाली आल्याचे सन्मान्य आता सहकारी एकनाथराव पवार एकनाथराव पवार यांच्यानंतर संजय पाटील भोगे दिलीप भाऊ चंदक होते. काय आता तुम्हाला माहिती आहे, गेल्या 30 वर्षापासून मी शिवसैनिक म्हणून काम करतो. शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून ते जिल्हा प्रमुखापासून पद भोगली. मी माझ्या प्रभागामध्ये 2 वेळेस नगरसेवक पण निवडून आणले आणि जिल्हाभर मी काम केलं. काम करते वेळेस माणसाचं कुठेतरी ध्येय धोरण असते. मागच्या वेळेस 2024ला जे विधानसभा होत्या नांदेड उत्तरमध्ये मी पण इच्छुक होतो आणि आम्हाला कुठल्याच जे इच्छुक उमेदवार होते पक्षामध्ये 5-6 जण 7-8 जण सोडून बाहेरचा आयात उमेदवार करून त्याला उमेदवारी दिली आणि वारंवार पक्ष संघटनेमध्ये आमचा जे संपर्क प्रमुख आहे बबन थोरात, ते शिवसैनिकाला न्याय देणं कमी आणि संघटनेच्या बाहेरच्या लोकांना महत्व देणं आणि त्याच्याकडून जे काय हौसा करून घेणं त्याचं काम चालू आहे. आम्ही वारंवार उद्योजीच्या कानावर 1-1.5 वर्ष झालं टाकत होतो. आता त्याला कुठेतरी कमी करण्याच्या जागी त्याला बढोतरी दिली आणि त्याला उपनेता पद दिलं आणि त्यानं मजात असं सांगायचं की बघा तुमची कंप्लेंटचं काय झालं, तुमच्या कंप्लेंटचं काय झालं. आज मी उद्धव साहेबांना राजीनामा टाकला आणि मला त्याने तुरंत 2 मिनिटांमध्ये फोन आला. म्हणजे साहेब वेळ झाला, आम्ही तुम्हाला 1.5 वर्षापासून सतत सांगत होतो की हा माणसामुळे नांदेड जिल्हा नवस्त हिंगोली जिल्हा हे दोन्ही जिल्हे संपुट येत आहेत, तुम्ही याला कुठेतरी आवर घाला. तसं न होता शिवसैनिकावरच अन्याय होत होता आणि आम्हाला मी शिवसेनेत काम केल्यामुळे आम्हाला लोकांच्या न्यायाला कुठेतरी शिवसैनिकाच्या बाजू आम्ही कुठेतरी कमी पडत होतो. त्यामुळं शिवसेनेला आज जय महाराष्ट्र करून भाजप सोबतही आम्ही शिवसेना भाजप युती होती 25 वर्ष काम केलं होतं. त्याच्यामुळं भाजप हे पहिली पसंती वाटली आणि भाजपमध्ये मी आज प्रवेश केला. माननीय अशोकरावजी चव्हाण असतील आणि संजय कोटगे आणि आपले चैतन्य बापू देशमुख यांनी मला येऊन मला हे केलं की बा या भाजपमध्ये म्हणून विनंती केली आणि मला आपल्या विचाराचा पक्ष म्हणून मी आज बावनकुळे साहेब आणि चव्हाण साहेब पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज मी प्रवेश केला.